नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जिथे एक साधा निरक्षर भक्त स्वामी समर्थांच्या सर्वात जवळचा कसा झाला. मित्रांनो, देवाला शब्दांची गरज नसते, त्याला हवी असते फक्त निस्सीम भक्ती. ही कथा आहे चोळप्पा महाराजांची. अक्कलकोट नगरीत चोळप्पा नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो ना मोठा पंडित होता ना विद्वान, पण त्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थांविषयी अपार श्रद्धा होती. चोळप्पा महाराजांचा एकच नियम होता, स्वामींची सेवा, कोणताही स्वार्थ नाही. दररोज पहाटे चोळप्पा महाराज स्वामींच्या मठात जायचे. स्वामींच्या पादुका स्वच्छ करणे, पाणी भरणे, मठ झाडणे हीच त्यांची पूजा होती. लोक म्हणायचे, अरे एवढं कशाला करतोस? पण चोळप्पा फक्त एवढंच म्हणायचे, स्वामींची सेवा म्हणजेच माझं जीवन. काही लोकांना चोळप्पा महाराजांची भक्ती खटकायची. ते म्हणायचे, हा माणूस स्वामींच्या नावाखाली फक्त वेळ वाया घालवतो. कधी कधी तर त्यांची थट्टाही केली जायची. पण चोळप्पा महाराज कधीच उत्तर देत नसत. त्यांचा एकच मंत्र होता, सबुरी आणि श्रद्धा. एके दिवशी श्री स्वामी समर्थांनी चोळप्पा महाराजांना विचारलं, चोळप्पा, लोक तुला हसतात, अपमान करतात, तरीही तू माझी सेवा का करतोस रे? चोळप्पा महाराज डोळ्यात पाणी आणून म्हणाले, स्वामी, मी तुमची सेवा करतो कारण तुम्हीच माझं सर्वस्व आहात. स्वामी मंदपणे हसले. एकदा मठात अचानक अन्न संपलं. भक्त उपाशी राहणार असं वाटू लागलं. चोळप्पा महाराज चिंतित झाले आणि स्वामींच्या चरणांशी डोकं टेकवलं. क्षणातच काही व्यापारी तिथे आले आणि भरपूर अन्नदान करून गेले. तेव्हा सगळ्यांना समजलं, चोळप्पा महाराजांची भक्ती स्वामीपर्यंत पोचलेली आहे. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, चोळप्पा, तू माझा शब्द न बोलता माझं मन ओळखलंस. त्या दिवसापासून स्वामी समर्थ चोळप्पा महाराजांना आपल्या जवळ बसवू लागले. जे लोक चोळप्पा महाराजांना हसत होते तेच लोक आता त्यांच्या चरणांशी नतमस्तक झाले. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताला मोठं असण्याची गरज नाही, खरं असणं पुरेसं आहे. भक्ती ही दिखावा नसते, ती निस्वार्थ असते. मित्रांनो, जर आज तुम्हालाही वाटत असेल की तुमची भक्ती कोणी समजून घेत नाही, तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ सगळं पाहत आहेत. चोळप्पा महाराजांसारखी निस्वार्थ भक्ती ठेवा. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर चोळप्पा महाराजांची ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.